नमस्कार. खबरबातच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. देशभर सायबर फसवणुकीचे गुन्हे वाढत असतानाच महाराष्ट्रातील एक धक्कादायक प्रकरण CBIच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने उजेडात आणले आहे. मुंबईतील इंडसइंड बँकेच्या विरार पूर्व शाखेत एक म्यूल अकाउंट उघडून त्या खात्यात एकाच दिवशी सुमारे 4 कोटी रुपये जमा करण्यास भाग पाडल्याचे आणि नंतर हे पैसे क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून परदेशात पाठवण्यात आल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्यात नागपूरमधील 2 विद्यार्थी गुंतले असून त्यांचाही गुन्ह्यात वापर झाल्याने CBIने त्यांना अटक केली आहे. यातील एका विद्यार्थ्याचे यश रणधीर ठाकूर असे नाव आहे. तो 12वीत शिकतो आणि तो पारधी नगरचा रहिवासी आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे शौर्य सुनील कुमार सिंग आणि तो संगणक पदवीचे शिक्षण घेतो. या गुन्ह्याची व्याप्ती आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. परदेशात कार्यरत असलेले सायबर गुन्हेगार भारतातील लोकांचा उपयोग करून सर्वसामान्यांच्या निष्पापांच्या खिशावर कोट्यावधी रुपयांचा दरोडा टाकत आहेत आणि या दरोडेखोरांना काही खाजगी आणि सरकारी बँकांचे अधिकारीच मदत करत असल्याचा गंभीर प्रकार CBI चौकशीत उघड झाला आहे. त्यामुळे अशा सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात असलेल्या बँक अधिकाऱ्यांवरही येत्या काही दिवसात अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. या फसवणूक प्रकरणाचा मास्टरमाइंड असणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे सुधीर पलांडे. त्याच्या चौकशीत नागपुरातील 2 विद्यार्थ्यांची नावे समोर आली आहेत. सुधीर पलांडेनेच SP कार्गो आणि कुरिअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या बनावट कंपनीच्या नावाने विरार येथील इंडसइंड बँकेत म्यूल अकाउंट उघडले. या खात्यात 2 जुलै 2025 या एकाच दिवशी 12 व्यवहारांद्वारे तब्बल 3 कोटी 81 लाख रुपये जमा झाले. फसवणुकीनंतर जमा झालेले पैसे मोबाईल बँकिंगच्या IMPS पद्धतीने इतर म्यूल अकाउंट्सकडे वळवण्यात आले. आरोपींनी अनेक व्यक्तींना खातेधारक म्हणून वापरले आहे. या खात्यांचा तपशील लपवण्यासाठी त्यांनी सतत नवे सिम कार्ड आणि डिजिटल ID यांचा वापर केला आहे. नागपुरातील ज्या 2 विद्यार्थ्यांना अटक झाली आहे त्यांनी सुधीर पलांडे आणि सायबर गुन्हेगार यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावली आहे. आर्थिक व्यवहारासाठी बनावट सिम कार्ड मिळवून देण्यासाठी, नागपुरात राहण्यासाठी आणि प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी अशा प्रकारे गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये मिळाल्याचे CBI अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितलं. डिजिटल अरेस्ट दाखवून पैसे पाठवण्यास भाग पाडण्याचे प्रकार महाराष्ट्राच्या विविध भागात घडले आहेत. कोल्हापुरात असे 2 गुन्हे अलीकडच्या काळात घडले. त्यातून काही कोटी रुपयांची रक्कम खातेधारकांनी सायबर गुन्हेगारांना वर्ग केली आहे. या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा CBI आता कसा पर्दाफाश करते याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.